हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये मी प्रसाद सर तुमच्या सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून स्वागत करतोय. महावितरण ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या सक्सेसफुल बॅच नंतर आपल्या यूट्यूब चॅनलवर आणखी एक बॅच स्टार्ट होत आहे, एका नवीन परीक्षेसाठी, एका नवीन संधीसाठी, जे की आपल्या कॉमर्सच्या मुलांसाठी चालून आलेली आहे. तुमच्याजवळ BCom ची डिग्री असेल आणि MSCIT चं सर्टिफिकेट असेल तर महा ट्रान्सको डिपार्टमेंट म्हणजेच महापारेषण मार्फत LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क या पदासाठी 260 जागा निघालेल्या आहेत आणि या पदासाठी आपण बॅच स्टार्ट करत आहोत. याची जी एक्झाम आहे एक्सपेक्टेड डेट मे बी होईल यावर्षी 2025 मध्ये जुलै आणि ऑगस्टच्या दरम्यान. सो ह्याच्याशी रिलेटेड आपण आपल्या ऍप्लिकेशनवर बॅच स्टार्ट करत आहोत. काय त्या बॅचचे वैशिष्ट्य असेल काय नाही, स्टेप बाय स्टेप आपल्याला जाणून घ्यायचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल जर सिलेबस चेक केलं की जेवढेही स्टुडंट्स ह्या एक्झामला एलिजिबल ठरतील त्यांच्याजवळ दोन गोष्टी असायला पाहिजे. एक BCom ची डिग्री असायला पाहिजे 2024च्या अगोदर किंवा 24 पर्यंतची, 25 ची चालणार नाही कारण आणखी डिग्रीची एक्झाम सुद्धा झालेली नाही. त्यामुळे 2024 पर्यंतची तुमच्याजवळ डिग्री असली पाहिजे आणि MSCIT सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला पाहिजे, मॅन्डेटरी आहे. त्याच्याशी रिलेटेड अपडेट आणखी आलेलं नाहीये. CCC वगैरे चालणार नाही, MSCIT लागेल. ओके, सो टोटल 150 मार्काची एक्झाम होईल, ज्याच्यामध्ये टोटल 130 प्रश्न असतील आणि आपल्या कॉमर्सचा जो अकाउंटन्सी सब्जेक्ट आहे, ज्याला स्पर्धा परीक्षेच्या भाषेमध्ये प्रोफेशनल नॉलेज असं म्हटलं जाते. सो ह्या प्रोफेशनल नॉलेजचे जवळपास 50 प्रश्न येतील 110 मार्कांसाठी. तर आपली ही बॅच कम्प्लिटली डेडिकेटेड असेल प्रोफेशनल नॉलेज या पर्टिक्युलर टॉपिकवर 110 मार्कांसाठी. आता ह्या DA2 अकॅडमीच्या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळेल काय काय नाही. तुमच्यापैकी मॅक्सिमम जण लास्ट इयर MSCB ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या बॅच मध्ये होते बरोबर, त्यांना बऱ्यापैकी गोष्टी माहीत असेल. सो त्या बॅच मध्ये जे पण काही झालेलं आहे महावितरण भरती बॅच मध्ये, तिथला सर्व डाटा ऍज इट इज तुम्हाला या बॅच मध्ये मिळेल. प्लस 100 नवीन व्हिडिओज येतील. सर मागच्या वेळेस तर आम्ही ज्युनियर असिस्टंट अकाउंटचा अभ्यास केला, ओके, सो तेच व्हिडिओ बघून आम्ही पुढे तयारी करू शकतो, नाही. इथंच सर्वात मोठी चूक होते, कारण ज्युनियर असिस्टंट अकाउंट पेक्षा लोअर डिव्हिजनल क्लर्कची जी एक्झाम आहे त्याचा लेवल कुठं ना कुठं टफ असणार आहे. तुम्ही जे प्रिपरेशन केलात त्याच्यापेक्षा कुठं ना कुठं एक पाऊल पुढे तुम्हाला आता या परीक्षेसाठी प्रिपरेशन करायची आहे. सो या पर्टिक्युलर बॅच मध्ये 11वी अकाउंट्स, कारण आता वयोमर्यादा 38 आहे, त्यामुळं असे अनेक विद्यार्थी जॉईन होतील ज्यांचं ग्रॅज्युएशन 2011-12 मध्ये कंप्लीट झालेलं आहे, कोणाचं 16-17 मध्ये झालेलं आहे. अनेक विद्यार्थी एक्झामला जॉईन होऊ शकतात, राईट. मग आता अशा परिस्थितीमध्ये त्यांचं बेसिक कसं असतं, मग त्यांचे प्रश्न येत असतात की सर माझं कॉलेज संपून 7-8 वर्ष झालेलं आहे, 10 वर्ष झालेलं आहे, इच्छा तर आहे पण काही येत नाहीये. मग अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी 11वी अकाउंटचे जवळपास 43 व्हिडिओज आहेत. 43 व्हिडिओज मध्ये 11वी अकाउंटचं पूर्णच्या पूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे आणि त्या सर्व 43 व्हिडिओचे जेवढेही नोट्स असतील, MCQs असतील, ते 29 PDF तुम्हाला देण्यात येतील, जे की तुम्हाला डाउनलोड करून प्रिंट करता येऊ शकतात. आता नीट लक्षात घ्या, ह्या 6व्या पॉइंट नंबर 1 पासून पॉइंट नंबर 6 पर्यंत ह्या सर्व कंटेंटशी रिलेटेड व्हिडिओ बॅच मध्ये ऑलरेडी अपलोडेड आहे. मी असं म्हणत नाहीये की बाबा 43 व्हिडिओ मी घेईन, ऑलरेडी घेणं झालेलं आहे. ओके, आता आपल्याला याच्यापेक्षा पुढे जायचं आहे. बट रेकॉर्डेड व्हिडिओ इथे तुम्ही बघू शकता की रेकॉर्डेड कंटेंट काय काय मिळेल. तर 12वी अकाउंटचे जवळपास 57 व्हिडिओज आहेत. हे सर्व व्हिडिओचे नोट्स तुम्हाला 32 PDF मध्ये मिळतील. कॉस्ट अकाउंट सर्वात महत्वाचं, कॉस्ट अकाउंटचे जवळपास 36 व्हिडिओज मी घेतलेले आहेत. मला यावेळेस कॉस्ट अकाउंटला जवळपास 80 व्हिडिओज पर्यंत जायचं आहे, कारण याच्या मागचं लॉजिक, नगर परिषदेच्या एक्झामसाठी कॉस्ट अकाउंट महत्वाचं आहे. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असेल, UIICL ची एक्झाम असेल, कोणतीही एक्झाम असू दे भाई, त्या प्रत्येक एक्झाम मध्ये कॉस्ट अकाउंट आहे. ओके, सो मला जवळपास 36 ला जवळपास आणखी 44 व्हिडिओ याच्यामध्ये ऍड करायचे आहेत. फायनान्शियल अकाउंट्स, आता नीट लक्षात घ्या, 11वी आणि 12वीचा पूर्ण सिलेबस फायनान्शियल अकाउंट्स मध्ये येतं. ओके, सो 11वी 12वीचे तर हे तर व्हिडिओ झालेच झाले, याच्या व्यतिरिक्त आणखी
बीकॉम फर्स्ट इयरला सब्जेक्ट आहे फायनान्शियल अकाउंटिंग, राईट, ज्याच्यामध्ये कन्साइनमेंट अकाउंट असेल, हायर परचेस सिस्टम असेल, असे सर्व सब्जेक्ट या फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये येतात. याचे 28 व्हिडिओ झालेले आहेत. याला सुद्धा मला 75 पर्यंत अपग्रेड करायचं आहे या महा ट्रान्सकोच्या बॅच मध्ये. सो ऑलरेडी अपलोडेड 28 आहेत, याचे ऑलरेडी अपलोडेड 36 आहेत, याचे होतील 80 आणि याचे होतील 75. त्यानंतर ऍक्ट अँड लॉस, अतिशय महत्वाचा पार्ट. जेव्हा जेव्हा प्रोफेशनल नॉलेजची चर्चा होते त्या प्रत्येक ठिकाणी ऍक्ट अँड लॉस असतात. काही काही मुलांच्या भाषेमध्ये याला बेअर ऍक्ट असं म्हटलं जाते. आता ऍक्ट अँड लॉस कोणते कोणते आहेत? तसं तर महावितरणाच्या वेळेस आपण खूप सारे ऍक्ट बघितले. ओके, इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट बघितलं, इंडियन पार्टनरशिप ऍक्ट बघितलं, नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट बघितलं, कंपनी कायदा वगैरे सगळे, राईट. बट या एक्झामसाठी कोणते कोणते महत्वाचे आहेत? या एक्झामसाठी कंपनी ऍक्ट 2013, जीएसटी ऍक्ट 2017, इन्कम टॅक्स ऍक्ट, कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट अँड मोर. म्हणजे ह्या सर्व ऍक्ट्स अँड लॉस जेवढेही आहेत तिथे तुम्हाला दिसायलेत हे तर इन्क्लूड असतील. याच्या व्यतिरिक्त असे अनेक ऍक्ट्स आहेत ज्याचे जवळपास 39 व्हिडिओज आणि 38 PDF आहेत. या ऍक्ट अँड लॉजला मला न्यायचं आहे 100 पर्यंत यावेळेस महा ट्रान्सको मध्ये. हा, मे बी आता काही काही वेळेला 1 तासाच्या ऐवजी व्हिडिओ 1.5 तासाचे होतील किंवा 2 तासाच्या ऐवजी व्हिडिओ हाफ अर्ध्या अर्ध्या घंट्याचे 4 व्हिडिओ होऊ शकतात. ओके, सो ऑन अन ॲव्हरेज आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जे व्हिडिओचा साईज आहे तो ऑन अन ॲव्हरेज पाहायला गेलं 45 मिनिट्स पासून ते 1 घंटा 30 मिनिटापर्यंत ॲव्हरेज निघेल. त्याच्यानंतर कॉर्पोरेट अकाउंट्स, त्याच्या कॉर्पोरेट अकाउंटशी रिलेटेड एक्झाम मध्ये जास्त विचारण्यात येत नाही, कारण कॉर्पोरेट अकाउंटचाच काही भाग आपण कंपनी ऍक्ट मध्ये बघितलेला आहोत. ओके, कंपनी कायद्यामध्ये. सो जे कंपनी ऍक्ट मध्ये कंप्लीट झाला नाही तो कॉर्पोरेट अकाउंट मध्ये होईल. कॉर्पोरेट अकाउंटचे 7 व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड केलेले आहेत आणि 7 व्हिडिओचे नोट्स सुद्धा आहेत. प्लस कॉर्पोरेट अकाउंट्सला मला अपडेट करायचं आहे 25 व्हिडिओ पर्यंत. म्हणजेच जेवढेही विद्यार्थी आपली बॅच परचेस करतील त्यांना करंट सिच्युएशन मध्ये हा एवढा डाटा मिळेल महावितरणाचा, प्लस महा ट्रान्सकोचा याच्यामध्ये एक्स्ट्रा डाटा आणखी ऍड करण्यात येईल. तो कधीपासून ऍड करण्यात येईल? तो ऍड करण्यात येईल 25 मार्च पासून. डेली संध्याकाळी 9 वाजता आपले सेशन्स चालू होतील. डेली एक एक सेशन्स करत आपल्याला जायचं. ओके, डन. त्याच्यानंतर याच बॅच मध्ये प्रॅक्टिस पर्पज साठी जवळपास 153 मॉक टेस्ट टाकलेले आहेत. आता मॉक टेस्ट म्हणजेच काय की अभ्यास तर तुम्ही करायलात, व्हिडिओज तर तुम्ही बघायलात, व्हिडिओ बघितले की समजल्यासारखं वाटत आहे, बट एखादं एक MCQ सॉल्व्ह करायला दिलं तर ते चुकत आहे, राईट. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल? कंटिन्युअस प्रॅक्टिस करावं लागतं आणि ते प्रॅक्टिस तुमची कन्सिस्टन्सी राहावं म्हणून, प्रॅक्टिस मध्ये तुमचं कॉन्स्टंटली राहावं म्हणून तुमच्यासाठी प्रॅक्टिस मॉक टेस्ट आपण अवेलेबल केलेला आहे, जे की 11वी आणि 12वीच्या सिलेबसवर आधारित आहेत. जवळपास 153 मॉक टेस्ट आहेत. आता सर 11वी 12वीच्या सिलेबसवर म्हणजे कसं? तुम्हाला माहित असेल की 11वीला जर्नल, लेजर, ट्रायल बॅलन्स हे चॅप्टर असतात. 12वीला फायनल अकाउंट्स, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, बिल्स ऑफ एक्सचेंज, इश्यू ऑफ शेअर्स, ऍडमिशन, रिटायरमेंट डेथ असे धडे असतात. सो या सर्व धड्यांवर 11वी आणि 12वीच्या सर्व धड्यांवर 153 मॉक टेस्ट टाकलेले आहेत. प्लस अदर इम्पॉर्टंट व्हिडिओज जे आहेत, अदर छोटे मोठे इम्पॉर्टंट टॉपिक्सशी रिलेटेड, जसं ऑडिटिंगचा एखादा एक पार्ट असेल, त्याच्यानंतर ऍडव्हान्स कॉस्ट अकाउंटचा एखादा एक पार्ट असेल, किंवा ICT रिलेटेड एखादा एक पार्ट असेल, कम्प्युटर अकाउंटिंग, अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटशी रिलेटेड पार्ट असेल, किंवा न्यूमरिकल प्रॉब्लेम्सशी रिलेटेड असेल, असे जवळपास 40 व्हिडिओ ऑलरेडी बॅच मध्ये अपलोड करण्यात आलेले आहेत. हे सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या महा ट्रान्सकोच्या बॅच मध्ये प्री अपलोडेड आहेत. म्हणजे जर तुम्ही परचेस केलात तर परचेस केल्याबरोबर तुम्हाला हे सर्व गोष्टी तिथं अपलोडेड दिसतील. प्लस ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा आणखी कंटेंट ऍड व्हायला चालू होणार आहे 25 मार्च पासून संध्याकाळी 9 वाजता. आज कोणतं लेक्चर असेल, आज कोणत्या टॉपिक वर होईल? सर मी खूप वर्षानंतर प्रिपरेशन करत आहे, सो सुरुवात कुठेपासून करू? हे सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही बॅच परचेस कराल तेव्हा मला एक वेळेस कॉल करा, आपण 1-on-1 कन्व्हर्सेशन करून तुम्हाला सांगेन. आता मला फोन आले तर मी सरळ सरळ सांगतो की बाबा तुमचं कुठपर्यंत अभ्यास झालेला आहे. काही जण म्हणतात की सर मी 3 वर्ष 4 वर्ष गॅप आहे, आता अभ्यास करायला स्टार्ट करायलो किंवा करायले 11वी पासून स्टार्ट करायचं सरळ सरळ. काही जण म्हणतात की सर माझं पूर्ण
महावितरणामध्ये अभ्यास झालेला आहे. 1 मार्कानं 2 मार्कानं राहिलेला आहे. महत्वाची सूचना, जर इफ इन केस 1-2 मार्कानं तुमचं राहिला असेल, काळजी करू नका. जेवढेही कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यात 30 ते 40% डीव्ही मध्ये फेल आहेत. हे अंदर की बात आहे. ओके, कारण आणि काही काही जण तर एक्झाम द्यायला दिले, सिलेक्ट व्हायला सिलेक्ट झाले, बट त्यांना ती पोस्ट नको आहे. सो इफ इन केस 1-2 मार्कानं राहिलं तर थांबा, वेटिंग लिस्ट मध्ये तुमची लॉटरी लागायचे चान्सेस आहेत. डन. ओके, हे सर्व गोष्टी तुम्हाला बॅच मध्ये तिथं मिळतील. आणि महावितरणाची तुमची प्रिपरेशन झालेली आहे, 1-2 मार्कानं राहिलं सर, वेटिंग लिस्ट मध्ये पण आलं नाही, काळजी करू नकोस, बिंदास जॉईन कर. नगर परिषद, महाट्रान्सको दोन्हीपैकी एक ठिकाणी कंपल्सरी होणार. पण भावा, तुझी मला 100% तुझं डेडिकेशन पाहिजे. कन्सिस्टंटली तू अभ्यास केलेला पाहिजे. एक्झाम 1 महिना नाही 2 महिने समोर जाऊ दे. जेवढं प्रिपरेशन आता करत होतास तेवढंच त्या जिद्दीनं प्रिपरेशन तू एक्झाम समोर गेल्यानंतर करायला पाहिजे. ऑटोमॅटिकली होईल. नशिबात राहिलं तर तुझ्यापासून कोणीच घेऊन जाणार नाही. ओके, डन. त्याच्यानंतर आता तुमच्यापैकी अनेक मुलांना प्रश्न पडतात बॅचशी रिलेटेड, ते काही छोट्या मोठ्या गोष्टी सांगतो. मी आउट ऑफ टाउन होतो मागच्या 5 ते 8 दिवस मध्ये. सो त्याच्यामुळे मला व्हिडिओज अर्लियर अपलोड करता आले नाहीयेत किंवा जास्त एडिटिंग करता आली नाहीये. सो कालच मी होमटाऊनला आला आणि आल्याबरोबर मी आज स्टार्ट करत आहे. ओके, आता बघा, बॅच मध्ये ऑलरेडी रेकॉर्डेड व्हिडिओ 237 आहेत, प्लस 100 न्यू व्हिडिओज मला ऍड करायचे आहेत महाट्रान्सको साठी, ज्याचा ड्युरेशन असेल मिनिमम 1.5 तास पर व्हिडिओ. आता एखादा एक व्हिडिओ अपलोड झाला 30 मिनिटाचा, तर मग राहिलेले जे 1 घंटा आहे ते दुसऱ्या व्हिडिओ मध्ये कंप्लीट करेन किंवा हाफ आवरचे 2 व्हिडिओ अपलोड करेन. म्हणजे ऑन अन ऍव्हरेज मी प्रॉमिस करत आहे 100, बट डेफिनेटली 150 प्लस व्हिडिओज देण्याचा माझा मानस असेल. त्यानंतर सर, जे तुम्ही पीडीएफ बॅच मध्ये देता ते आम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकतो का? येस, डेफिनेटली तुम्ही व्हिडिओज जे आहेत ते डाउनलोड करू शकता. व्हिडिओ डाउनलोड करणं म्हणजेच काय की विदाउट इंटरनेट तुम्हाला ते नंतर व्हिडिओज बघता येतात. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पीडीएफ डाउनलोडचा ऑप्शन आहे का? येस, तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता. तुमच्या मोबाईलमध्ये ऍप असेल, मोबाईलमध्ये ऍप, वेबसाईट वरून लॅपटॉपवर बघत असाल तर लॅपटॉपवर तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून तुम्ही ते प्रिंट करू शकता. ओके, व्ह्यूज किती आहेत हा सर्वात मोठा प्रश्न आहे की व्ह्यूज किती आहेत. आता मागच्या वर्षी महावितरणच्या बॅच मध्ये मी सुरुवातीला 5 व्ह्यूज दिले होते, नंतर एक्झाम पुढे गेली, 5 चे 10 केले, 10 चे 15 केले, बट नंतर रिअलाइज झाले की यार हे 15-20 व्ह्यूज न काहीच होणार नाहीये. कारण आज मुलं बघायलेत आणि खूप साऱ्या ऍप मध्ये कसं असतं, तुम्ही जर एक वेळेस व्हिडिओ प्ले केलात आणि मग अचानक तुम्हाला फोन आला, मग तुम्ही ऍप मधून बाहेर पडता, फोन चालू होतं तुमचं, मग वापस जेव्हा तुम्ही ऍप मध्ये जाता तर बघितलं तर काय, 10 मिनिटाचाच व्हिडिओ बघितला तर एक व्ह्यू एक्झॉस्ट झाला. ह्या झंझटीतून मुक्त करण्यासाठी सरळ सरळ जेवढेही व्हिडिओज आहेत त्याचा कालावधी किंवा नंबर ऑफ व्ह्यूज जे आहेत ते मी अनलिमिटेड ठेवलेलं आहे. कितीही वेळेस तुम्ही व्हिडिओज बघू शकता, त्याच्यावर काही बंधनच नाहीये. सो ह्याच्यातून तुम्हाला मुक्त केलं. त्यानंतर वापस प्रश्न की खूप वर्ष झालं मी अभ्यास केलं नाहीये अकाउंटचा वगैरे, किंवा मला लहान बाळ वगैरे आहेत, असं काही महिलांचं वगैरे मुलींचं फोन वगैरे येत असतं, तर मग ते करत करत होऊ शकते का? डेफिनेटली होऊ शकते. खूप साऱ्या जणांनी ऑलरेडी केलेलं सुद्धा आहे. ओके, सो बेसिक पासून अशा सर्व कॅन्डिडेट साठी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे व्हिडिओज आहेत. फ्लेक्सिबल व्हॅलिडिटी. आता फ्लेक्सिबल व्हॅलिडिटी म्हणजेच काय, ऍट द एंड मी सांगेन की थोडक्यात सांगायचं असेल तर हा कोर्स तुम्ही 3 महिन्याचा घेऊ शकता, 6 महिन्याचा घेऊ शकता किंवा वर्षभराचा घेऊ शकता. आता काही काही वेळेला तुम्ही जर एखाद्या ऍप्लिकेशनवर कोर्स घेतलात तर ते 6 महिन्याचंच असतं किंवा 8 महिन्याचंच असतं. बट आपल्या ह्याच्यामध्ये व्हॅलिडिटी कशी आहे, फ्लेक्सिबल आहे. म्हणजेच जर सेम सर्व कंटेंट तुम्हाला फक्त 3 महिन्यासाठीच पाहिजे. आता खास करून महाट्रान्सकोचे स्टुडंट्स असतात, महावितरणाचे, ज्यांनी आत्ताच महावितरणाचा अभ्यास संपून आलेला आहेत, आणि अशा मुलांना 6-6 महिने अभ्यास करायची गरज नसते, 3 महिन्यात ते कव्हर करू शकतात. ओके, मग अशांनी काय करायचंय, 3 महिन्याची बॅच घ्यायची. बट प्रिफरन्स मी सांगेन तुम्हाला 3 महिन्याची घेऊ नका, 6 महिन्याची घ्या. आयबीपीएसचा भरोसा धरू नका, आयबीपीएस कधीही एक्झामची डेट बदलू शकते. मग फ्लेक्सिबल व्हॅलिडिटी ठेवल्यामुळे तुम्ही जर 3 महिन्याचं घेतलात आणि मग मला 1 महिना एक्स्ट्रा वाढून देतो म्हणलात तर ते पॉसिबलच नाही. ऍपनं त्याच्यावर आम्हाला बंधनं टाकलेली आहेत. सो 3 महिन्याचा हवा असेल तर 1250 रुपये देऊन 3 महिन्याची बॅच घेऊ शकता. सेम कंटेंट काहीच चेंज होणार नाही, सेम. इथून 3 महिन्यामध्ये जेवढेही मी व्हिडिओ अपलोड करत जाईन, 6 महिने घेणाऱ्याला पण तेच व्हिडिओ येतील, 1 वर्ष घेणाऱ्याला पण तेच व्हिडिओ येईल. फक्त ज्या दिवशी तुमचे 3 महिने कंप्लीट झाले
4थ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी तुम्हाला बॅच मधले व्हिडिओ दिसणं बंद होतील. ओके, त्यामुळे सजेस्ट करेन 6 महिन्याचं 1500 रुपये. जर तुम्ही महाट्रान्सको नंतर नगर परिषदची एक्झामची प्रिपरेशन करणार असाल, भेल, गेल, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, IOCL असे जे नॅशनल लेवलचे एक्झाम्स असतात याची प्रिपरेशन करणार असाल तर डेफिनेटली गो फॉर 1 इयर. हा तुम्हाला फायद्याचा राहील. ऑलराईट, हाच तुम्हाला फायद्याचा राहील 1 इयर. एकतर 6 किंवा 1 इयर. आता एकदम शेवटी जे मुलं घेतात, खूप लेट आपल्या चॅनल बद्दल त्यांना माहित होतं की सर अगोदर मी तिथं लावलं होतं, तिथलं काही समजत नाहीये, मला आता आपल्या सोप्या मराठी भाषेमध्ये सगळं समजून घ्यायचं आहे. मग अशा वेळेस त्यांना एन मोमेंटला आल्याबरोबर डब्बा हुडकून असं जा, तर मग अशा वेळेस 3 महिन्याचे तुम्ही घेऊ शकता. हा झाला फ्लेक्सिबल फी स्ट्रक्चर. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की ऑब्व्हियसली आता जेवढेही युट्यूब चॅनल्स आहेत, मॅक्सिमम टीचर जे आहेत ते डिजिटल बोर्डवर शिकवत आहेत. सो आपले सुद्धा बॅच मधले व्हिडिओ तुम्हाला डिजिटल बोर्डवरचेच असतील. एखादा एक व्हिडिओ जिथं दिवसभराचं शेड्यूल जर माझं टाईट असेल, 15-15, 20-20 व्हिडिओज असतील, ऑफलाईनचे सेशन असेल, मग अशा डिजिटल बोर्डवर शिकवण्याची इच्छाच वगैरे होत नाही. मग अशा वेळेस एखाद्या एक वेळेस काय करेन मी की सरळ लॅपटॉप कनेक्ट करेन आणि मग तुम्हाला जे पण मी लिहिलेलं असेल ते डायरेक्ट तुम्हाला ह्याची स्क्रीन दिसेल. ओके, आणि मी एका साईडला छोट्याशा ह्याच्या विंडोमध्ये तुम्हाला शिकवताना दिसेल. हार्डली केसेसमध्ये कधी तर होते, रेग्युलरली असं होत नाही. ओके, डन. त्याच्यानंतर नोट्स अँड MCQs. तर जेवढेही टॉपिक्स आपण डिस्कस कराल, सुरुवातीला सुद्धा सांगितलं मी, कॉस्ट अकाउंटचा असू दे, कॉर्पोरेट अकाउंटचा असू दे, हे सर्व टॉपिक्सशी रिलेटेड नोट्स तुम्हाला मिळेल. त्या नोट्समध्ये कंपल्सरी MCQs असतील. ओके, अफोर्डेबल फी स्ट्रक्चर ऑलरेडी सांगितलेलं आहे. ज्याला कमी कालावधीसाठी पाहिजे कमी फीस, जास्त कालावधीसाठी पाहिजे जास्त फीस. त्याच्यानंतर शिकवण्याची भाषा कोणती असेल तर रेग्युलरली ऑब्व्हियसली आता बोलत असताना संभाषण जर चांगल्या पद्धतीने व्हायचं असेल तर मराठीमधूनच होईल. ओके, बट सिलेबस जो असेल तो पूर्णच्या पूर्ण इंग्लिशमध्ये असेल. आहेत गोष्टी, आपला अभ्यास इंग्लिशमध्ये समजून घ्यायचा आपल्याला कशामध्ये, मराठीमध्ये. त्यानंतर PYQ अनालिसिस. मागच्या वर्षी जे नगर परिषदचे एक्झाम झाले होते 2023 मध्ये, ते कोणते कोणते क्वेश्चन्स आले होते त्याचा अनालिसिस करूयात. महावितरणची ऑक्टोबर 2024 मध्ये जी एक्झाम झाली होती, 3 दिवस 3 डिफरंट शेड्यूल मध्ये झाले होते, शिफ्ट मध्ये. तर कोणत्या कोणत्या शिफ्टला कोणते कोणते प्रश्न आले होते काय नाही, तर त्या प्रत्येक शिफ्टचे प्रश्न कशा पद्धतीने आले होते आणि महाट्रान्सकोला कसे येतील ते सुद्धा आपण अनालिसिस करूयात. आणि कम्प्लिटली डेडिकेटेड बॅच असेल प्रोफेशनल नॉलेज साठी. कारण मॅक्सिमम जणांचं म्हणणं की सर क्वांट, रिझनिंग, मराठी माझं ऑलरेडी झालेलं आहे, बँकिंगची मी प्रिपरेशन करतो तिथे झालेलं आहे, मला फक्त प्रोफेशनल नॉलेजच जे स्क्रू ढिल्ले झालेले आहेत त्याला टाईट करायचे. मग अशा सिच्युएशन मध्ये तुमची डेडिकेटेड बॅच असेल DA2 अकॅडमीची महाट्रान्सको भरती बॅच. आता जॉईन कसं करायचं आहे, साधं सोपं आहे. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून क्लिक करून जॉईन करू शकता. किंवा प्ले स्टोर असेल, अँड्रॉइड मोबाईल वापरत असाल तर सरळ प्ले स्टोरला जा, तिथं DA2 अकॅडमी सर्च करा, बेसिक गोष्टी लॉग इन वगैरे ID क्रिएट करा आणि मग स्टोर सेक्शनला जाऊन तिथून तुम्ही बॅच घेऊ शकता. बॅच घेत असताना फी स्ट्रक्चर बद्दल व्यवस्थित चेक करा. तिथं तुम्हाला दिसेल की 3 महिन्याचे असेल तर काय फीस आहे, 6 महिन्याचे असेल तर काय फीस तुम्हाला पडेल. ओके, डन. तिथं एक मनी बॅक गॅरंटीचं ऑप्शन आहे. ओके, सो ते मनी बॅक गॅरंटीचं ऑप्शन मी तिथून काढून टाकतो, म्हणजे तुम्हाला प्राइस जे आहे ते बरोबर शो करेल. आता इथे चेक करा की 3 महिन्याचा प्राइस जर पाहिजे तर इथे 3 महिन्याला सिलेक्ट करायचं. 3 महिन्याची प्राइस तुम्हाला किती दाखवत आहे, 1000. 6 महिन्याची पाहिजे असेल तर 1500 आणि 12 महिन्याची पाहिजे असेल तर 2000 रुपये. ओके, हे 1000 इथे दाखवत आहे, हे अपडेट होईल कारण हा होळी ऑफरचा आहे जो की 25 तारखेपर्यंत चालणार आहे. 25 मार्च नंतर इथं 1000च्या ऐवजी तुम्हाला 1250 रुपये दिसेल. इफ इन केस तुम्ही 3 महिन्याचे कॅन्डिडेट असाल, जे तुम्ही 3 महिन्याची बॅच परचेस करणार असाल तर 25 तारखेपर्यंत हा तुम्हाला 1000ला मिळेल. त्याच्यानंतर इथं 1250 रुपये दिसायला स्टार्ट होईल. ओके, डन. त्यानंतर फी स्ट्रक्चर बद्दल तर ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे. सो ही आपली अशी महाट्रान्सकोची बॅच असेल LDC साठी. आणि ही सेम बॅच असेल डेप्युटी मॅनेजर साठी. राईट,
लोअर डिव्हिजनल क्लर्क बरोबरच महाट्रान्सको मध्ये डेप्युटी मॅनेजरची जागा निघालेला आहे, ज्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स वगैरे पाहिजे, जे की ऑलरेडी सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत जे आता महावितरणमध्ये महाट्रान्सकोमध्ये काम करायला त्यांच्यासाठी आहे. मग अशा व्यक्तींसाठी ही बॅच इम्पॉर्टंट आहे का, किंवा ते सुद्धा ही बॅच घेऊ शकतात की त्यांच्यासाठी कोणती वेगळी बॅच आहे? सगळ्यांचं सिलेबस सेम आहे. फरक फक्त आहे की डेप्युटी मॅनेजरसाठी जे क्वेश्चन्स असतात त्यांचं लेवल थोडंसं अवघड आहे, त्यांचं लेवल टफ आहे. अशा व्यक्तींना मी सजेस्ट करेन बॅच बरोबर तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा घेऊ शकता. ओके, डन. त्याच्यानंतर महावितरण 2024 मध्ये जे एक्झाम्स वगैरे झाले होते, राईट, तर ह्या एक्झाम्स मध्ये आपले असे अनेक कॅन्डिडेट्स आहेत. आता ह्याच्यापैकी काही अधिकारी जे तुम्ही बघताय, काही जे सिलेक्टेड कॅन्डिडेट असतील, हे एकापेक्षा जास्त क्लासेस लावले होते ऑब्व्हियसली, कारण प्रत्येकांना वाटते की ह्या सर कडून काहीतरी वेगळं शिकायला मिळेल, त्या सर कडून काहीतरी वेगळं शिकायला मिळेल. बट प्रोबेबली याच्यातले मॅक्सिमम जे आहेत ते आपल्या DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरून अभ्यास केलेले आहेत, किंवा मी DA2 अकॅडमी बरोबर सारथी इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर यांच्या सुद्धा ऍप्लिकेशनवर मी तिथंच टीच करत होतो. सो सुद्धा त्या सुद्धा ऍप्लिकेशनवर बऱ्यापैकी ह्याच्यातले स्टुडंट्स होते. सो हे सर्व सिलेक्टेड स्टुडंट आहेत. याच्यातले पण अनेक विद्यार्थी असे आहेत की एक्झाम देण्या अगोदर ह्याच फेज मधून गेलेले आहेत, ज्या फेज मधून तुम्ही आता आहात. अभ्यास करताना अभ्यास करा वाटत नाहीये, दिमाग खराब होत आहे, किंवा शिकवलेलं समजत आहे, 2 दिवस अभ्यास केलेला लक्षात राहत आहे, 3-4 दिवशी विसरत आहेत. अशा सर्व गोष्टीतून हे स्टुडंट गेलेले आहेत. फक्त एकच गोष्ट त्यामुळे एक्झाम ते क्लिअर करू शकले, ते म्हणजे कन्सिस्टन्सी. ऑलराईट, हे असे आपले काही स्टुडंट्स आहेत. जवळपास 55 ते 60 स्टुडंट्स आहेत जे सिलेक्टेड झालेले आहेत. त्यापैकी नियर अबाउट 30 to 40 स्टुडंटचेच मी फोटो घेऊ शकलो. बाकी स्टुडंट्सला मी कॉन्टॅक्ट वगैरे करत आहे, बट त्यांचं म्हणणं असं की सर, जोपर्यंत आमचं DV कम्प्लीट होत नाही, किंवा जोपर्यंत मी पर्टिक्युलर पोस्टला लागत नाही, तोपर्यंत मला माझ्या ह्या सर्व गोष्टीची पब्लिसिटी करायची नाहीये. सो त्याच्यामुळं मी बाकींचं नाही केलं. बट डेफिनेटली इफ इन केस नंतर जर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला सर, ते सुद्धा मी फोटो पब्लिश करेन. सो हा असा आपला महावितरणाचा निकाल होता. सो जेवढेही स्टुडंट्स महाट्रान्सको बॅचची वाट बघत होते, त्यांनी फटाफट जॉईन करून टाकायचंय. बॅचेस संबंधी सर्व माहिती मी सांगितली, राईट. त्याचबरोबर आपली महाट्रान्सकोची टेस्ट सिरीज सुद्धा आहे. महाट्रान्सको टेस्ट सिरीज बाय DA2 अकॅडमी असं युट्यूबला सर्च करा. त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल, किंवा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देऊन टाकेन. कारण अभ्यासाबरोबर आपण किती पाण्यात आहात हे जाणून घ्यायचं असेल तर एक मात्र पर्याय आहे टेस्ट सिरीज. आणि DA2 अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर 25 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत. सर, फुल लेंथ मॉक टेस्ट म्हणजेच काय, की हे जे 130 प्रश्न तुम्ही सोडवणार आहात, ज्याच्यामध्ये 150 मार्कासाठी तुम्हाला एक्झाम असेल, तर अशा 130 मार्काचे जवळपास 25 टेस्ट आहेत विथ आन्सर्स. ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला आणखी एक टेस्ट सिरीज परचेस करावं लागेल. म्हणजे आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय तो बॅचचा आहे. टेस्ट सिरीज मे बी एक्झामच्या अगोदर 1 महिना 2 महिना अगोदर येते, बट यावेळेस तसं न करता डायरेक्ट बॅच आणि टेस्ट सिरीज मी एकदाच लॉन्च करत आहे. आणि सर्वात इम्पॉर्टंट, जेवढेही स्टुडंट बॅच परचेस करतील, आयदर 3 महिने, 6 महिने किंवा वर्षभराची, त्या सर्व स्टुडंट्सला आपल्या टेस्ट सिरीजवर 80% ऑफ आहे. 80% ऑफ म्हणजे 1000 प्राइस असेल तर 1000ची टेस्ट सिरीज 200लाच मिळेल. 500 प्राइस असेल टेस्ट सिरीजची तर 500ची टेस्ट सिरीज 100ला मिळेल. 1500 असेल तर 300ला मिळेल. ओके, सो त्याच्यासाठी तुम्हाला बॅच परचेस करायचा. बॅच परचेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली क्लासेस मार्फत तुम्हाला एक कुपन कोड देण्यात येतो. तो कुपन कोड तुम्ही टेस्ट सिरीज परचेस करत असताना अप्लाय करा. ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथं बेनिफिट मिळेल. सो बॅच संबंधी आणखी काही प्रश्न असतील, डाऊट्स असतील तर डेफिनेटली कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता. ओके, अँड एक गोष्ट की अनेक विद्यार्थ्यांबद्दल थोडंसं आपल्या क्लासेस बद्दल त्यांच्या मनात आहे की तो जो एक्झामच्या वेळेस इश्यू चालू होता की सर्व स्टुडंट्स म्हणत होते की महावितरणची जी एक्झाम झाली होती रिझल्ट लागल्यानंतर, सो आम्ही काहीतरी बोलायला पाहिजे. सो एकच अशा सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की जेवढेही माझ्या आसपासचे टीचर्स आहेत ज्यांना माझ्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स
या फील्डमध्ये आहे त्या सर्व टीचर्सशी माझं बोलणं झालेलं आहे. त्या सर्वांनी म्हणले की सर IBPS मार्फत अशा प्रकारचं काहीच करणं येत नाहीये. सो तुम्ही तुमच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरून एखाद्या संस्थेबद्दल महावितरण असू दे किंवा IBPS असू दे यांच्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं आहे. ओके, कारण त्याच्यामध्ये तसं काही झालेलंच नाहीये. बट आपल्याच ग्रुपमधले काही टीचर्स आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्याबद्दल काय वाद नाही, चांगले संबंध सुद्धा आहेत त्यांचं. आता दोन व्यक्तींचं कसं प्रत्येकाची थॉट प्रोसेस सेम राहत नाही. कोणाची थॉट प्रोसेस कशी असते, कोणाची थॉट प्रोसेस A असते, कोणाची B असते. सो अशा वेळेस मला वाटलं की बाबा आपण B साईडला राहणं योग्य आहे. त्यामुळं मी काहीच त्याच्याबद्दल वक्तव्य केलं नव्हतं. ओके, तुम्हाला असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमचं मत काय ते तुम्हालाच माहित. ओके, डन. आजच्या या व्हिडिओसाठी एवढंच. बॅच बद्दल जर आणखी काही तुम्हाला डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. जास्त विचार न करता 25 तारखेपासून आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे. दॅट्स इट. आजच्या सेशनचा एवढंच. टाटा बाय, टेक केअर, बेस्ट ऑफ लक. हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला असाल तर टेस्ट सिरीजचा सुद्धा व्हिडिओ एक वेळेस चेक करा. त्याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. LDC लोअर डिव्हिजनल क्लर्क आणि DM डेप्युटी मॅनेजरची जी पोस्ट आहे त्या पोस्टसाठी, दोन्ही पोस्टसाठी टेस्ट सिरीज तुम्हाला कामाला येईल. आणि ज्या स्टुडंट्स फॅमिलियर नाही आहेत की सर माझं BCom झालेला आहे, MSc IT आहे, बट ही एक्झाम कशी असते, काय नाही, कुठे कुठे ह्याचे सेंटर्स असतात, काय नाही, सो आणखी एक चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे. महाट्रान्सको LDC बद्दल संपूर्ण माहिती असं थंबनेलवर लिहिलेलं आहे. तो व्हिडिओ बघा, त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल. टाटा बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच.